हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. ते सकाळचे वाजले आहेत 9. मी आई-बाबांचा टिफिन पॅक केला, जियानाला सुद्धा रेडी केलं आणि आज आम्ही दोघंही जण निघालो जियानाला स्कूलमध्ये ड्रॉप करायला. पण त्याच्या आधी जियाना बघा काय म्हणते. लिफ्ट नाही येते. तू कुठे चालली? स्कूलला. नको जाऊ ना. स्कूलमध्ये काय आहे आज? ॲक्टिव्हिटी. आपल्या वेळेस असं होतं की आपल्याला स्कूलमध्ये जायचं नव्हतं आणि आताच्या लेकरांचं असं असतं की यांना डेली स्कूलमध्ये जायचं असते. मला असा विचार आलेला आहे की जेव्हा जियानाची स्कूल संपेल, म्हणजे आता मार्चपर्यंत सेशन आहे, त्याच्यानंतर संपेल हे सेशन, माहिती नाही ही 3 महिने घरी कशी राहणार आहे. खरंच दिवस किती पटकन बदलतात ना. कालपर्यंत आपणच आईबाबांचा हात धरून शाळेच्या गेटपर्यंत जात होतो, त्यांना सोडताना थोडं रडायचो आणि आज तोच हात आपण आपल्या बाळाचा धरून त्याला शाळेत सोडतो. वेळ कधी निघून जातो कळतच नाही. काल आपण लहान होतो, आज आपलीच लेकरं मोठी होत आहे. काल आईबाबांच्या डोळ्यात आपल्यासाठी काळजी होती, आज आपल्या डोळ्यात आपल्या बाळांसाठी काळजी आणि प्रेम आहे. जीवनाचा हा प्रवास किती सुंदर आहे ना, थोडा भावूक करणारा पण मन अभिमानाने भरून टाकणारा. खरंच दिवस खूप लवकर बदलतात. आणि इव्हनिंगला छायाजीनी तिच्या आजीने तिच्यासाठी स्कूबी पाठवलेली होती आणि त्याचा जियाना खूप 2-3 दिवसापासून अशी वेट करत होती. जियानाला छान अशी पट्टी वगैरे बांधली आणि आम्ही तिला घेऊन आलो आणि आम्ही तिला गेससुद्धा करायला की तुझ्यासाठी आज काय सरप्राईज होते. ती बोलते स्कूबी आणि ते बघून तिला इतका आनंद झाला. तिला चालवता येत नव्हती बिकॉज फर्स्ट टाईम ती यूज करते. मग काय, मी तिला चालवून दाखवली. मी सुद्धा तिच्यासोबत माझं लहानपण जगते. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.